तिने तो पॅडचा पुडा उचलून ताराच्या तोंडावर भिरकवला. घेऊन जा तुझा हा कचरा आणि आजपासून या घरात पाऊल ठेवायचं नाही. एका अत्यंत पॉश सोसायटीत स्नेहा नावाची एक श्रीमंत महिला राहायची. तिचे पती डॉक्टर अविनाश हे सरकारी रुग्णालयात मोठ्या पदावर होते. स्नेहाचा स्वभाव अत्यंत तापट आणि गरिबांना तुच्छ लेखणारा होता. तिच्या घरात सुमन नावाची एक गरीब महिला धुनी भांडी करायला यायची. सुमनचा नवरा दारुडा होता आणि तिला तारा नावाची 12 वर्षांची एक लहान मुलगी होती. शाळेला सुट्टी असल्यामुळे तारा कधी कधी आपल्या आईसोबत स्नेहाच्या मोठ्या बंगल्यात कामाला मदत करण्यासाठी यायची. ताराचे कपडे नेहमीच विटलेले आणि फाटके असायचे. स्नेहाला तिची खूप किळस यायची. या झोपडपट्टीतल्या पोरींना अजिबात घरात घेत जाऊ नकोस, यांचे हात कायम चोरीला सरसावलेले असतात, असं ती सुमनला नेहमी सुनवायची. एके दिवशी दुपारी स्नेहा अचानक बेडरूम मध्ये गेली. तिथे तिने जे पाहिलं ते बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लहानगी तारा स्नेहाच्या कपाटासमोर उभी होती आणि तिने स्नेहाच्या महागड्या सॅनिटरी पॅड्सचा एक पूर्ण पुडा स्वतःच्या फाटक्या फ्रॉक मध्ये लपवला होता. ताराचे हात थोडे थरथर कापत होते आणि तिच्या डोळ्यात प्रचंड भीती होती. स्नेहाने धावत जाऊन ताराची मांडूट पकडली आणि तिला फरफटत हॉलमध्ये आणले. तिने ताराच्या कांचिलात इतक्या जोरात लगावली की ती 12 वर्षांची कोवळी पोरगी जमिनीवरच कोसळली. तिच्या कपड्यांमधून तो सॅनिटरी पॅडचा पुडा खाली पडला. आवाज ऐकून सुमन धावत आली. स्नेहा रागाने लाल बुंद झाली होती. सुमन, बघ तुझ्या भिकारड्या पोरीचे चाळे. वयात आली नाही तोवर तिचे हात चोरीला वळलेत. स्वतःला खायला अन्नाचा दाना नाही आणि हिच्या पोरीला माझे महागडे पॅड्स वापरायचे. लायकी आहे का तुमची? तारा जमिनीवर पडून रडत होती. ती हात जोडून विनवण्या करत होती. काकू, मला माफ करा. मला याची खूप गरज होती. मी पुन्हा नाही करणार. पण मला हे पॅड्स घेऊन जाऊ द्या हो काकू. पण स्नेहाने काहीच ऐकून घेतले नाही. तिने तो पॅडचा पुडा उचलून ताराच्या तोंडावर भिरकवला. घेऊन जा तुझा हा कचरा आणि आजपासून या घरात पाऊल ठेवायचं नाही. निघून जा इथून दोघी मायलेकी. सुमन रडत रडत ताराला घेऊन तिथून निघून गेली. स्नेहाला वाटलं आपण एका घाणेरड्या चोरीचा पर्दाफाश करून खूप मोठं काम केलं आहे. पण स्नेहाचा हा अहंकार संध्याकाळी कायमचा जळून खाक होणार होता. रात्रीचे 8 वाजले होते. स्नेहाचे पती डॉक्टर अविनाश अत्यंत थकून आणि सुन्न अवस्थेत घरी आले. ते सोफ्यावर डोक्याला हात लावून बसले. त्यांच्या शर्टाला रक्ताचे काही डाग लागले होते. स्नेहाने घाबरून विचारलं, अहो काय झालं? तुमचे कपडे रक्ताने का माखलेत? डॉक्टर अविनाश यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पाणवलेल्या डोळ्यांनी ते स्नेहाकडे बघत म्हणाले, स्नेहा, मी माझ्या 20 वर्षाच्या मेडिकल करिअरमध्ये असं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य कधीच पाहिलं नाही. आज दुपारी एका 12 वर्षाच्या लहान पोरीने स्वतःच्या बापाला एका लाकडी हातगाडीवर टाकून आमच्या सरकारी दवाखान्यात आणलं होतं. तो बाप दारूच्या नशेत एका मोठ्या अपघातात सापडला होता. त्याचा पाय गुडघ्यापासून तुटला होता आणि शरीरातून भयंकर रक्त वाहत होतं. स्नेहाचे लक्ष वेधले गेले. मग तो वाचला का? डॉक्टरांनी डोळे पुसले आणि पुढे म्हणाली, तो वाचला स्नेहा, पण डॉक्टरांमुळे नाही तर त्या 12 वर्षाच्या अडाणी पोरीमुळे. अपघात झाल्यावर रस्त्यावर कुणीच मदतीला आलं नाही. रक्त थांबत नव्हतं. त्या पोरीकडे ना पैसे होते ना बँडेज बांधायला कोणता चांगला कापड. पण स्नेहा, तुला माहिती आहे त्या पोरीने बापाचं रक्त कशाने थांबवलं? स्नेहाने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्या पोरीने कुठून तरी सॅनिटरी पॅड्सचा एक मोठा पुडा आणला होता. तिने ते सगळे पॅड्स स्वतःच्या बापाच्या तुटलेल्या पायाला आणि खोल जखमांना घट्ट बांधले होते. सॅनिटरी पॅडमध्ये रक्त शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते, हे आपण विज्ञानात वाचतो. पण या गरिबीतल्या अशिक्षित पोरीने स्वतःच्या बापाचा जीव वाचवण्यासाठी त्या महागड्या पॅड्सचा बँडेज म्हणून वापर केला होता. जर तिने ते पॅड्स लावून रक्त थांबवलं नसतं तर तो बाप रस्त्यावरच तडफडून मेला असता. हे ऐकताच स्नेहाच्या पायाखालची जमीन दुभंगली. तिला श्वास घेता येईना. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. अहो, त्या पोरीचं नाव काय होतं? तिने अत्यंत भीतीने आणि अडखळत विचारलं. डॉक्टर म्हणाले, तारा नाव होतं तिचं. तिची आई सुमन इथेच जवळच्या वस्तीत राहते. का ग, तू ओळखतेस का त्यांना? स्नेहाच्या घशातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली.
जिथून रक्त वाहत होतं ते मासिक पाळीचं नव्हतं, तर स्वतःच्या बापाच्या शरीरातून वाहणारं मृत्यूचं रक्त होतं. ज्या पॅड्सला स्नेहा श्रीमंताची मक्तेदारी समजत होती, ते पॅड्स एका बापाचा जीव वाचवणारी संजीवनी होती. तारा, मला माफ कर पोरी, मी राक्षसी नाही. स्नेहाने स्वतःच्या थोबाडीत मारून घेत अक्षरशः हंबरडा फोडला. ज्या पोरीने बापाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा अपमान, मार आणि चोर हा कलंक निमूटपणे सहन केला होता, त्या 12 वर्षाच्या पोरीची माणुसकी स्नेहाच्या कोठ्यावधींच्या बंगल्यापेक्षा 1000 पटीने मोठी होती. कधीही कोणाच्या गरिबीची आणि गरजेची चेष्टा करू नका. आपण ज्या वस्तूंना फक्त आपल्या सुखसोयी किंवा स्टेटसचा भाग मानतो, त्याच वस्तू एखाद्या गरिबासाठी जीवदान ठरू शकतात. चोरी करणे चुकीचे आहे, पण त्या चोरी मागची एखाद्याची प्राण वाचवण्याची तडफड न समजून घेता त्यांना अपमानित करणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. एका अत्यंत पॉश सोसायटीत स्नेहा नावाची एक श्रीमंत महिला राहायची. तिचे पती डॉक्टर अविनाश हे सरकारी रुग्णालयात मोठ्या पदावर होते. स्नेहाचा स्वभाव अत्यंत तापट आणि गरिबांना तुच्छ लेखणारा होता. तिच्या घरात सुमन नावाची एक गरीब महिला धुनी भांडी करायला यायची. सुमनचा नवरा दारुडा होता आणि तिला तारा नावाची 12 वर्षांची एक लहान मुलगी होती. शाळेला सुट्टी असल्यामुळे तारा कधी कधी आपल्या आईसोबत स्नेहाच्या मोठ्या बंगल्यात कामाला मदत करण्यासाठी यायची. ताराचे कपडे नेहमीच विटलेले आणि फाटके असायचे. स्नेहाला तिची खूप किळस यायची. या झोपडपट्टीतल्या पोरींना अजिबात घरात घेत जाऊ नकोस, यांचे हात कायम चोरीला सरसावलेले असतात, असं ती सुमनला नेहमी सुनवायची. एके दिवशी दुपारी स्नेहा अचानक बेडरूम मध्ये गेली. तिथे तिने जे पाहिलं ते बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लहानगी तारा स्नेहाच्या कपाटासमोर उभी होती आणि तिने स्नेहाच्या महागड्या सॅनिटरी पॅड्सचा एक पूर्ण पुडा स्वतःच्या फाटक्या फ्रॉक मध्ये लपवला होता. ताराचे हात थोडे थरथर कापत होते आणि तिच्या डोळ्यात प्रचंड भीती होती. स्नेहाने धावत जाऊन ताराची मांडगूट पकडली आणि तिला फरफटत हॉलमध्ये आणले. तिने ताराच्या कांचिलात इतक्या जोरात लगावली की ती 12 वर्षांची कोवळी पोरगी जमिनीवरच कोसळली. तिच्या कपड्यांमधून तो सॅनिटरी पॅडचा पुडा खाली पडला. आवाज ऐकून सुमन धावत आली. स्नेहा रागाने लाल बुंद झाली होती. सुमन, बघ तुझ्या भिकारड्या पोरीचे चाळे. वयात आली नाही तोवर हिचे हात चोरीला वळलेत. स्वतःला खायला अन्नाचा दाना नाही आणि हिच्या पोरीला माझे महागडे पॅड्स वापरायचे. लायकी आहे का तुमची? तारा जमिनीवर पडून रडत होती. ती हात जोडून विनवण्या करत होती. काकू, मला माफ करा, मला याची खूप गरज होती. मी पुन्हा नाही करणार, पण मला हे पॅड्स घेऊन जाऊ द्या हो काकू. पण स्नेहाने काहीच ऐकून घेतले नाही. तिने तो पॅडचा पुडा उचलून ताराच्या तोंडावर भिरकवला. घेऊन जा तुझा हा कचरा आणि आजपासून या घरात पाऊल ठेवायचं नाही. निघून जा इथून दोघी मायलेकी. सुमन रडत रडत ताराला घेऊन तिथून निघून गेली. स्नेहाला वाटलं आपण एका घाणेरड्या चोरीचा पर्दाफाश करून खूप मोठं काम केलं आहे. पण स्नेहाचा हा अहंकार संध्याकाळी कायमचा जळून खाक होणार होता. रात्रीचे 8 वाजले होते. स्नेहाचे पती डॉक्टर अविनाश अत्यंत थकून आणि सुन्न अवस्थेत घरी आले. ते सोफ्यावर डोक्याला हात लावून बसले. त्यांच्या शर्टाला रक्ताचे काही डाग लागले होते. स्नेहाने घाबरून विचारलं, अहो काय झालं? तुमचे कपडे रक्ताने का माखलेत? डॉक्टर अविनाश यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पाणवलेल्या डोळ्यांनी ते स्नेहाकडे बघत म्हणाले, स्नेहा, मी माझ्या 20 वर्षाच्या मेडिकल करिअरमध्ये असं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य कधीच पाहिलं नाही. आज दुपारी एका 12 वर्षाच्या लहान पोरीने स्वतःच्या बापाला एका लाकडी हातगाडीवर टाकून आमच्या सरकारी दवाखान्यात आणलं होतं. तो बाप दारूच्या नशेत एका मोठ्या अपघातात सापडला होता. त्याचा पाय गुडघ्यापासून तुटला होता आणि शरीरातून भयंकर रक्त वाहत होतं. स्नेहाचे लक्ष वेधले गेले. मग तो वाचला का? डॉक्टरांनी डोळे पुसले आणि पुढे म्हणाली, तो वाचला स्नेहा, पण डॉक्टरांमुळे नाही, तर त्या 12 वर्षाच्या अडाणी पोरीमुळे. अपघात झाल्यावर रस्त्यावर कुणीच मदतीला आलं नाही. रक्त थांबत नव्हतं. त्या पोरीकडे ना पैसे होते, ना बँडेज बांधायला कोणता चांगला कापड. पण स्नेहा, तुला माहिती आहे त्या पोरीने बापाचं रक्त कशाने थांबवलं? स्नेहाने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्या पोरीने कुठून तरी सॅनिटरी पॅड्सचा एक मोठा पुडा आणला होता.
तिने ते सगळे पॅड्स स्वतःच्या बापाच्या तुटलेल्या पायाला आणि खोल जखमांना घट्ट बांधले होते. सॅनिटरी पॅडमध्ये रक्त शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते हे आपण विज्ञानात वाचतो. पण या गरिबीतल्या अशिक्षित पोरीने स्वतःच्या बापाचा जीव वाचवण्यासाठी त्या महागड्या पॅड्सचा बँडेज म्हणून वापर केला होता. जर तिने ते पॅड्स लावून रक्त थांबवलं नसतं तर तो बाप रस्त्यावरच तडफडून मेला असता. हे ऐकताच स्नेहाच्या पायाखालची जमीन दुभंगली. तिला श्वास घेता येईना. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. अहो, त्या त्या पोरीचं नाव काय होतं? तिने अत्यंत भीतीने आणि अडखळत विचारलं. डॉक्टर म्हणाले तारा नाव होतं तिचं. तिची आई सुमन इथेच जवळच्या वस्तीत राहते. का ग, तू ओळखतेस का त्यांना? स्नेहाच्या घशातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली. जिथून रक्त वाहत होतं ते मासिक पाळीचं नव्हतं, तर स्वतःच्या बापाच्या शरीरातून वाहणारं मृत्यूचं रक्त होतं. ज्या पॅड्सला स्नेहा श्रीमंताची मक्तेदारी समजत होती, ते पॅड्स एका बापाचा जीव वाचवणारी संजीवनी होती. तारा, मला माफ कर पोरी, मी राक्षसी नाही. स्नेहाने स्वतःच्या थोबाडीत मारून घेत अक्षरशः हंबरडा फोडला. ज्या पोरीने बापाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा अपमान, मार आणि चोर हा कलंक निमूटपणे सहन केला होता, त्या 12 वर्षाच्या पोरीची माणुसकी स्नेहाच्या कोट्यावधींच्या बंगल्यापेक्षा 1000 पटीने मोठी होती. कधीही कोणाच्या गरिबीची आणि गरजेची चेष्टा करू नका. आपण ज्या वस्तूंना फक्त आपल्या सुखसोयी किंवा स्टेटसचा भाग मानतो, त्याच वस्तू एखाद्या गरिबासाठी जीवदान ठरू शकतात. चोरी करणे चुकीचे आहे, पण त्या चोरी मागची एखाद्याची प्राण वाचवण्याची तडफड न समजून घेता त्यांना अपमानित करणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. एका अत्यंत पॉश सोसायटीत स्नेहा नावाची एक श्रीमंत महिला राहायची. तिचे पती डॉक्टर अविनाश हे सरकारी रुग्णालयात मोठ्या पदावर होते. स्नेहाचा स्वभाव अत्यंत तापट आणि गरिबांना तुच्छ लेखणारा होता. तिच्या घरात सुमन नावाची एक गरीब महिला धुनी भांडी करायला यायची. सुमनचा नवरा दारुडा होता आणि तिला तारा नावाची 12 वर्षांची एक लहान मुलगी होती. शाळेला सुट्टी असल्यामुळे तारा कधी कधी आपल्या आईसोबत स्नेहाच्या मोठ्या बंगल्यात कामाला मदत करण्यासाठी यायची. ताराचे कपडे नेहमीच विटलेले आणि फाटके असायचे. स्नेहाला तिची खूप किळस यायची. या झोपडपट्टीतल्या पोरींना अजिबात घरात घेत जाऊ नकोस, यांचे हात कायम चोरीला सरसावलेले असतात, असं ती सुमनला नेहमी सुनवायची. एके दिवशी दुपारी स्नेहा अचानक बेडरूम मध्ये गेली. तिथे तिने जे पाहिलं ते बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लहानगी तारा स्नेहाच्या कपाटासमोर उभी होती आणि तिने स्नेहाच्या महागड्या सॅनिटरी पॅड्सचा एक पूर्ण पुडा स्वतःच्या फाटक्या फ्रॉक मध्ये लपवला होता. ताराचे हात थोडे थरथर कापत होते आणि तिच्या डोळ्यात प्रचंड भीती होती. स्नेहाने धावत जाऊन ताराची मांडगूट पकडली आणि तिला फरफटत हॉलमध्ये आणले. तिने ताराच्या कांचिलात इतक्या जोरात लगावली की ती 12 वर्षांची कोवळी पोरगी जमिनीवरच कोसळली. तिच्या कपड्यांमधून तो सॅनिटरी पॅडचा पुडा खाली पडला. आवाज ऐकून सुमन धावत आली. स्नेहा रागाने लाल बुंद झाली होती. सुमन, बघ तुझ्या भिकारड्या पोरीचे चाळे. वयात आली नाही तोवर हिचे हात चोरीला वळलेत. स्वतःला खायला अन्नाचा दाना नाही आणि हिच्या पोरीला माझे महागडे पॅड्स वापरायचे. लायकी आहे का तुमची? तारा जमिनीवर पडून रडत होती. ती हात जोडून विनवण्या करत होती. काकू, मला माफ करा. मला याची खूप गरज होती. मी पुन्हा नाही करणार. पण मला हे पॅड्स घेऊन जाऊ द्या हो काकू. पण स्नेहाने काहीच ऐकून घेतले नाही. तिने तो पॅडचा पुडा उचलून ताराच्या तोंडावर भिरकवला. घेऊन जा तुझा हा कचरा आणि आजपासून या घरात पाऊल ठेवायचं नाही. निघून जा इथून दोघी मायले की. सुमन रडत रडत ताराला घेऊन तिथून निघून गेली. स्नेहाला वाटलं आपण एका घाणेरड्या चोरीचा पर्दाफाश करून खूप मोठं काम केलं आहे. पण स्नेहाचा हा अहंकार संध्याकाळी कायमचा जळून खाक होणार होता. रात्रीचे 8 वाजले होते. स्नेहाचे पती डॉक्टर अविनाश अत्यंत थकून आणि सुन्न अवस्थेत घरी आले. ते सोफ्यावर डोक्याला हात लावून बसले. त्यांच्या शर्टाला रक्ताचे काही डाग लागले होते. स्नेहाने घाबरून विचारलं, अहो काय झालं? तुमचे कपडे रक्ताने का माखलेत? डॉक्टर अविनाश यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पाणवलेल्या डोळ्यांनी ते स्नेहाकडे बघत म्हणाले,
स्नेहा, मी माझ्या 20 वर्षाच्या मेडिकल करिअरमध्ये असं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य कधीच पाहिलं नाही. आज दुपारी एका 12 वर्षाच्या लहान पोरीने स्वतःच्या बापाला एका लाकडी हातगाडीवर टाकून आमच्या सरकारी दवाखान्यात आणलं होतं. तो बाप दारूच्या नशेत एका मोठ्या अपघातात सापडला होता. त्याचा पाय गुडघ्यापासून तुटला होता आणि शरीरातून भयंकर रक्त वाहत होतं. स्नेहाचे लक्ष वेधले गेले. मग तो वाचला का? डॉक्टरांनी डोळे पुसले आणि पुढे म्हणाली, तो वाचला स्नेहा, पण डॉक्टरांमुळे नाही, तर त्या 12 वर्षाच्या अडाणी पोरीमुळे. अपघात झाल्यावर रस्त्यावर कुणीच मदतीला आलं नाही. रक्त थांबत नव्हतं. त्या पोरीकडे ना पैसे होते, ना बँडेज बांधायला कोणता चांगला कापड. पण स्नेहा, तुला माहिती आहे त्या पोरीने बापाचं रक्त कशाने थांबवलं? स्नेहाने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्या पोरीने कुठून तरी सॅनिटरी पॅड्सचा एक मोठा पुडा आणला होता. तिने ते सगळे पॅड्स स्वतःच्या बापाच्या तुटलेल्या पायाला आणि खोल जखमांना घट्ट बांधले होते. सॅनिटरी पॅडमध्ये रक्त शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते, हे आपण विज्ञानात वाचतो. पण या गरिबीतल्या अशिक्षित पोरीने स्वतःच्या बापाचा जीव वाचवण्यासाठी त्या महागड्या पॅड्सचा बँडेज म्हणून वापर केला होता. जर तिने ते पॅड्स लावून रक्त थांबवलं नसतं, तर तो बाप रस्त्यावरच तडफडून मेला असता. हे ऐकताच स्नेहाच्या पायाखालची जमीन दुभंगली. तिला श्वास घेता येईना. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. अहो, त्या त्या पोरीचं नाव काय होतं? तिने अत्यंत भीतीने आणि अडखळत विचारलं. डॉक्टर म्हणाले, तारा नाव होतं तिचं. तिची आई सुमन इथेच जवळच्या वस्तीत राहते. का ग, तू ओळखतेस का त्यांना? स्नेहाच्या घशातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली. जिथून रक्त वाहत होतं ते मासिक पाळीचं नव्हतं, तर स्वतःच्या बापाच्या शरीरातून वाहणारं मृत्यूचं रक्त होतं. ज्या पॅड्सला स्नेहा श्रीमंताची मक्तेदारी समजत होती, ते पॅड्स एका बापाचा जीव वाचवणारी संजीवनी होती. तारा, मला माफ कर पोरी, मी राक्षसी नाही. स्नेहाने स्वतःच्या थोबाडीत मारून घेत अक्षरशः हंबरडा फोडला. ज्या पोरीने बापाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा अपमान, मार आणि चोर हा कलंक निमूटपणे सहन केला होता, त्या 12 वर्षाच्या पोरीची माणुसकी स्नेहाच्या कोट्यावधींच्या बंगल्यापेक्षा 1000 पटीने मोठी होती. कधीही कोणाच्या गरिबीची आणि गरजेची चेष्टा करू नका. आपण ज्या वस्तूंना फक्त आपल्या सुखसोयी किंवा स्टेटसचा भाग मानतो, त्याच वस्तू एखाद्या गरीबासाठी जीवदान ठरू शकतात. चोरी करणे चुकीचे आहे, पण त्या चोरी मागची एखाद्याची प्राण वाचवण्याची तडफड न समजून घेता त्यांना अपमानित करणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.